मायग्रेन झालंय याचं निदान कसं केलं जातं? सो मायग्रेन हे एक क्लिनिकल डायग्नोसिस म्हणतो आपण. कोणताही MRI किंवा कोणतेही रक्ताची तपासणी अशी कुठलीच नाही आहे ज्याच्यातून मायग्रेन आहे असं लिहून येतं. मायग्रेन असं म्हणतात की मे नॉट बी क्युरेबल बट इट इज ट्रीटेबल. महिलांमध्ये मायग्रेनचं प्रमाण जास्त असतं का? मेडिकल टेक्स्टबुक्स वाचले तर जवळजवळ 150 प्रकारचे वेगवेगळ्या डोकेदुखी आहेत. तर टेन्शन टाईप हेडेक जी असते ती पूर्ण डोकं इथला भाग असं बँड सारखं डोकं दुखतं. पण लहान मुलं किंवा टीनेज मधल्या मुलांमध्ये सुद्धा मायग्रेन दिसतो. तर हे बीपीचं पहिलं लक्षण असू शकतं. एक्झर्शन आणि एक्सरसाइज ह्याच्यामध्ये फरक आहे. मायग्रेनचा त्रास दुर्लक्षित करणं हे धोकादायक ठरू शकतं. नमस्कार, हेल्थ विथ सकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हा असा एक कार्यक्रम आहे जिथे आपण वेगवेगळ्या आजारांवरती किंवा वेगवेगळ्या आपल्या शारीरिक समस्यांवरती चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवत असतो. आजही आपल्यासोबत अशाच पाहुण्या डॉक्टर आहेत ज्यांच्याशी खरं तर मी आपल्या सगळ्यांशी कनेक्टेड असणारा विषय म्हणजे डोकेदुखी. पण ही डोकेदुखी साधी डोकेदुखी आहे की याला मायग्रेन आपण म्हणतो. पण मग मायग्रेन म्हणतो तर ते मायग्रेन म्हणजे नेमकं काय असतं? आणि आपण जर बघितलं असेल ना की कित्येकदा आपण आपल्या आजूबाजूलाही बघत असू किंवा आपल्यापैकी अनेकांची सवय असेल की डोकं दुखत असेल तर पटकन एखादी पेनकिलर घ्यायची आणि मग डोकेदुखी त्यांची गोळी खाल्ली की गायब होते. पण हे करणं कितपत योग्य आहे? तर हे सगळं समजून घ्यायचं आहे आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांकडून आणि त्यासाठी आपण स्वागत करूयात डॉक्टर निवेदिता पागे यांचं. डॉक्टर, खूप खूप स्वागत आपलं सकाळमध्ये. धन्यवाद. तर डॉक्टर निवेदिता पागे यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचं सुपर स्पेशलायझेशन हे खरं तर क्रोनिक पेन मॅनेजमेंटमध्ये आणि पॅलिएटिव्ह केअरमध्ये झालेलं आहे. त्यामुळे ज्या दीर्घकालीन वेदना असतात त्या वेदनांचं व्यवस्थापन, आता आपल्यापैकी अनेकांना हा शब्दही नवीन असेल, पण दीर्घकालीन वेदना असतात तेव्हा त्या वेदना कशा टप्प्याटप्प्यात कमी झाल्या पाहिजेत किंवा त्या वेदना कशा सहनशील होतील याचा प्रयत्न खरं तर या डॉक्टरांकडून केला जातो. आणि त्याचसाठी आपण खरं तर मायग्रेनविषयी आज चर्चा करण्यासाठी त्यांना बोलावलं आहे. कारण मायग्रेन हे आपल्यापैकी अनेकांना हा शब्द 5 वर्षांआधी माहीत बी माहीतही नसेल, पण आता हा शब्द आपल्या आजूबाजूला आपण बघतोय सर्रास झालेला आहे. त्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनविषयी आपण चर्चेला सुरुवात करतोय. मी जसं इंट्रोडक्शनमध्येच म्हटलं की मायग्रेनविषयी आपण बोलणार आहोत. तर बेसिकली मायग्रेन म्हणजे नेमकं काय असतं, की मायग्रेनमध्ये तुम्हाला काय होतं? सो मायग्रेन ही एक प्रकारची डोकेदुखी आहे. पण ओके. डोकेदुखी आहे म्हणजे ते मायग्रेनच आहे असं नसतं. ओके. अनेकदा आमच्याकडे पेशंट येतात, डायरेक्टली आम्हाला सांगतात, डॉक्टर आम्हाला मायग्रेनचा त्रास आहे आणि आता त्याच्यावर आम्हाला तुम्ही औषधं द्या. तर डोकेदुखीचे अनेक प्रकार आहेत. मेडिकल टेक्स्टबुक्स वाचले तर जवळजवळ 150 प्रकारचे वेगवेगळ्या डोकेदुखी आहेत. तर मायग्रेन ही एक सामान्य डोकेदुखी आहे आणि डोकेदुखी आहे फक्त काही मायग्रेन आहे हे ओळखण्याची काही लक्षणं असतात. तर येस. मायग्रेनची जी डोकेदुखी असते ती माइल्ड नसते, ती एक तीव्र स्वरूपाची डोकेदुखी असते. अर्ध डोकं दुखतं, युजली एकच बाजू डोक्याची दुखते. दुसरं म्हणजे डोकेदुखी बरोबर उलटी, मळमळ हे मायग्रेन बरोबर होतच. ओके. तिसरं म्हणजे एकदा डोकं दुखायला लागलं की औषध घेऊन डोकं दुखायचं थांबतं. हे जे तुम्ही म्हणलात हे युजली मायग्रेनमध्ये होत नाही. ओके. एकदा डोकं दुखायला लागलं तर ते 72 तासापर्यंत डोकं दुखत राहतं किंवा जडपणा राहतो किंवा त्याचा त्रास होत राहतो. चौथं म्हणजे उजेडाचा आणि आवाजाचा त्रास होतो मायग्रेनच्या रुग्णांना. ऍक्च्युली हे कोणत्याही डोकेदुखीबाबत खरं आहे की डोकं दुखत असताना उजेड किंवा आवाज हे सहन होत नाहीत. पण मायग्रेनचे जे पेशंट असतात ते टिपिकली सांगतात की डोकं दुखत असताना आम्हाला एकटंच एका अंधाऱ्या खोलीत आराम करावा असं वाटतो. झोप नाही लागत पण आराम करावा असं वाटतो. त्याचबरोबर मायग्रेन जेव्हा सुरू होतो तेव्हा सुरू होण्याच्या आधी आदल्या दिवशी म्हणा किंवा एक 8 ते 12 तास आधी काही मूड स्विंग्स होतात, काही विशिष्ट फूड क्रेविंग्स होतात की गोड खावंसं वाटणं किंवा अगदीच फटीग किंवा थकल्यासारखं जाणवणं या गोष्टी होतात. आणि मायग्रेनचे काही ट्रिगर्स असतात. तर आता हे ट्रिगर्स युजली जे डे टू डे आयुष्यात आपल्याबरोबर होतं, म्हणजे काही लोकांना जेवण उशिरा झालं की ट्रिगर होतं. विशेषतः स्त्रियांना मासिक पाळीच्या आजूबाजूला मायग्रेन ट्रिगर होतो. त्याच्यानंतर टेम्परेचर चेंजेस की ढगाळ वातावरण झालं की मायग्रेन ट्रिगर होतं. खूप गरमी झाली, AC अशा गोष्टी झाल्या की ट्रिगर होतं. तर सामान्य गोष्टींमुळे मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. आणि शेवटचं म्हणजे मायग्रेनचा अटॅक झाल्यानंतर देखील फटीग किंवा थकवा हा जाणवतो आणि थोडंसं असं म्हणू शकतो की काम करण्याची इच्छा किंवा मेमरी किंवा अलर्टनेस जो असतो तो कमी राहू शकतो. तर मायग्रेन
हे सगळी लक्षणं ऐकल्यावर आपल्याला लक्षात येतं की कदाचित मायग्रेन नाही आहे आपल्याला. असे बरेच पेशंट म्हणतात की हो डॉक्टर, मायग्रेन नाही आहे पण डोकेदुखी आहे. पण मग साधी डोकेदुखी आणि आता मायग्रेन विषयी तुम्ही सांगितलं, पण मग साधी डोकेदुखी आणि इतर ज्या डोकेदुखीचे प्रकार आहेत किंवा म्हणजे तुम्ही 150 म्हटलात, तर त्यातले जे आपल्या भेटीला जे पेशंट्स येतात किंवा आपल्या ओपीडीमध्ये तेव्हा तिथे कुठल्या प्रकारचे रुग्ण दिसतात ओके. जास्त? सो सगळ्यात कॉमन डोकेदुखी जी आपण बघतो, ती त्याला आम्ही म्हणतो टेन्शन टाइप हेडेक. ओके. तर ती, जसं मी मायग्रेन म्हणलं एकाच बाजूला होते, तर टेन्शन टाइप हेडेक जी असते ती पूर्ण डोकं, इथला भाग असं बँड सारखं डोकं दुखतं. ओके. आणि नावातच आहे की टेन्शन घेतल्यामुळे किंवा स्ट्रेस लेवल जास्त असल्यामुळे हे हेडेक होतो. आणि त्याचबरोबर ह्याचा दुसरा अर्थ देखील आहे की कपाळाचे आणि स्काल्पचे जे स्नायू असतात त्यांच्यातलं टेन्शन वाढल्यामुळे ही डोकेदुखी होते. ही ओके. सगळ्यात कॉमन आहे आणि ही एवढी तीव्र नसते. ओके. बारीक डोकं दुखत राहतं, सिव्हिरिटी जास्त नसते, पण बारीक दुखत राहतं, त्याच्यामुळे ती खूप इरिटेटिंग डोकेदुखी असते. ओके. दुसरी म्हणजे सायनसची डोकेदुखी. तर सायनसची डोकेदुखी ही युजली डोळ्याच्या आजूबाजूला ह्या भागात होते आणि दोन्ही बाजूला होते. क्वचित एखाद्या बाजूला होऊ शकते. आणि सायनसची डोकेदुखी ही पुढे वाकल्याने वाढते ओके. आणि युजली नेझल स्टफिनेस म्हणजे सर्दी होणं वारंवार किंवा ॲलर्जिक टेंडन्सी असलेल्या लोकांना सायनसची डोकेदुखी जास्त असते. तिसरी सगळ्यात कॉमन डोकेदुखी, आजकाल त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, ज्याला आम्ही म्हणतो सर्वायकोजेनिक हेडेक, म्हणजे मानेतून उद्भवणारी डोकेदुखी. तर आजकालच्या जीवनशैलीमुळे जे काही मोबाईल आणि स्क्रीनचा वापर जास्त झालेला आहे त्याच्यामुळे हे मानेचे स्नायू टाईट होऊन जे डोक्यावर ताण पडतो आणि इथल्या नसेवर ताण पडतो, त्याच्यामुळे मागच्या मानेच्या इथून पुढे जाणारी अशी डोकेदुखी होते. त्याला सर्वायकोजेनिक हेडेक म्हणतात. ओके. तर ह्या सगळ्या कॉमन हेडेक्स आहेत. आणि मग काही रेअर हेडेक्स असतात की ज्याला आपण क्लस्टर हेडेक म्हणतो, की एकाच बाजूच्या डोळ्याच्या मागे दुखल्यासारखं वाटणं किंवा बऱ्याचदा काही पेशंट्स आमच्याकडे येतात आणि खूप सिव्हिअर डोकेदुखी होते आणि मग थोडा रेस्ट केला की कमी होते. आणि युजली हे मध्यम वयातील असतात, साधारण 40शीतले वगैरे. तर मग त्यांचा आम्ही BP चेक करतो आणि मी अजिबात अतिशयोक्ती करत नाहीये, पण 10तल्या 5 रुग्णांचा असं आम्हाला उद्भवतं की BP जास्त आहे. तर हे BPचं पहिलं लक्षण असू शकतं. BP वाढलेलं असण्याचं पहिलं लक्षण ही डोकेदुखी असू शकते. ओके. म्हणजे तुम्हाला जर डोकेदुखी जाणवत असेल तर तुम्ही BP सुद्धा चेक केला पाहिजे. चेक केलं पाहिजे. आता आपण ज्या लक्षणांबद्दल वगैरे खरं तर आपण म्हणजे सुरुवातीलाच मायग्रेन विषयी बोललोय, पण मायग्रेन हे अर्धशिशी जे मराठीत म्हणतात, तर ते अर्धीच बाजू दुखते की काहींचं असं असतं की फक्त हा पोर्शन दुखतोय किंवा काहींचं फक्त हा पोर्शन दुखत असतो, म्हणजे ते एक पार्ट दुखत असतो पण त्यांचं असं असतं की आम्हाला मायग्रेन आहे, मग ते तसंही असतं का? हो. सो 90% मायग्रेनच्या रुग्णांना अर्धच डोकं दुखतं. तर ओके. अर्धशिष्य जे आहे ते बरोबर शब्द आहे. कोणता भाग दुखतो हे पेशंट टू पेशंट व्हेरी करू शकतो. काही लोकांची एवढी बाजू दुखते, काहींना मागच्या बाजूला दुखू शकतं. पण जेव्हा मागच्या बाजूला दुखतं तेव्हा थोडंसं आपण मानेतून उद्भवतंय का दुखणं ह्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष केंद्रित करतो. पण त्याचबरोबर ही इतर लक्षणं जी मी सांगितली ती जर नसतील तर आपण ते मायग्रेन म्हणून निदान करत नाही त्याचं. ओके. म्हणजे मायग्रेन तुम्हाला आहे किंवा नाही याचं निदान डॉक्टर करतील, पण तुम्हाला डोकं दुखत असेल तर तुम्ही डॉक्टरांना जाऊनच एकदा विचारलं पाहिजे की तुम्हाला मायग्रेन आहे वा नाही आहे. आणि आता आपण हे म्हणत होतो तसं हल्लीच्या वर्किंग लाईफस्टाईलमध्ये किंवा आपली जी बदलती जीवनशैली आहे, तर मग त्याचाही मायग्रेनच्या रुग्णांवर तसा थेट परिणाम होतो का? नक्कीच होतो. तर मायग्रेन असं म्हणलं जातं की जसे इतर लाईफस्टाईल डिझिजेस किंवा जीवनशैलीमुळे होणारे जे काही आजार आहेत, ज्याच्यात BP येतं, डायबिटीज येतं, तर त्याच्यात मायग्रेनचा देखील समावेश आहे. तर लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्समध्ये 4 मुख्य स्तंभ असतात. ओके. पहिलं म्हणजे न्यूट्रिशन किंवा डाएट. तर वेळच्या वेळी आणि पौष्टिक खाणं, भरपूर पाणी पिणं हे होत नाही लाईफस्टाईलमुळे. दुसरं म्हणजे व्यायाम. नियमितपणे व्यायाम करणं. म्हणजे आत्ता जागरूकता हळूहळू वाढतीये, पण आधी लोकांना असं वाटायचं की आम्ही दिवसभर तर धावपळच करत असतो, मग वेगळा व्यायाम कशासाठी. तर एक्झर्शन आणि एक्सरसाइज ह्याच्यामध्ये फरक आहे.
तर एक्सरसाइज किंवा व्यायाम हा मस्ट आहे. लाईफस्टाईल डिसऑर्डर्स त्याच्यात मायग्रेन पण आहे, हे अवॉइड करणं किंवा ज्यांना मायग्रेन आहे त्यांनी जर का एक्सरसाइज सुरू केला तर त्यांना नक्कीच फरक जाणवतो. ओके. तिसरा स्तंभ म्हणजे झोप. तर झोप असं म्हणतात की आपल्या शरीराची नॅचरल रिपेअर मेकॅनिझम आहे. तर मायग्रेन काय आहे की बेसिकली मेंदूच्या आणि नसांची संवेदनशीलता किंवा सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते. तर आपल्या कोणत्याही भागाची सेन्सिटिव्हिटी, फॉर एक्झाम्पल आपल्याला कुठे जखम झाली आणि तिथे ते सेन्सिटिव्ह झालं असेल तर ते बरं करण्यासाठी आपल्याला त्याला आरामच द्यावा लागतो. तसं मेंदूला आणि नसांना आराम द्यायचा असेल तर झोप हे महत्त्वाचं आहे. आणि चौथा म्हणजे स्ट्रेस. तुम्ही जसं म्हणलात की आता स्ट्रेस पार्ट ऑफ लाईफ झालेलं आहे. असं क्वचित कोणी म्हणेल की मला काहीच स्ट्रेस नाही, स्ट्रेस फ्री आयुष्य आहे माझं. तर स्ट्रेस असून देखील आपल्याला शारीरिक ह्या सगळ्या समस्या ओव्हरकम करता याव्या ह्याच्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंटचे टेक्निक्स आहेत, ज्याच्यात पहिले 3 स्तंभ तर येतातच. इन ॲडिशन स्ट्रेस मॅनेजमेंट जे आहे हे व्यवस्थित करता आलं. मग त्याच्यात योगा आहे, मेडिटेशन आहे, प्राणायाम आहे, काउन्सिलर्सशी भेटणं आहे किंवा आता जे काही माइंडफुलनेस हे सगळं आलेलं आहे. ह्याचा नक्कीच खूप महत्त्वाचा भाग आहे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये आणि ते मायग्रेनसाठी खूप महत्त्वाचं आहे. आता म्हणजे इथे महिला पुरुष असा वाद करायचा मुद्दा नाही आहे, पण महिलांमध्ये मायग्रेनचं प्रमाण जास्त असतं का? ओके, सो स्टॅटिस्टिकली महिलांमध्ये डोकेदुखी जास्त होते. ओके. मायग्रेनचा एक खूप महत्त्वाचं लिंक समजला जातो ते म्हणजे हॉर्मोनल चेंजेस. आता महिलांच्या आयुष्यामध्ये नॅचरलीच 3 मोठे हॉर्मोनल चेंजेस, एक म्हणजे जेव्हा वयात येते स्त्री, दुसरं म्हणजे प्रेग्नन्सी, तिसरं म्हणजे मेनोपॉज. हे 3 आयुष्यातले मोठे आणि दर महिन्यात पाळीच्या आजूबाजूला किंवा दर महिन्यातले जे हॉर्मोनल सायकल असतात त्याच्यामुळे देखील जे काही चेंजेस होतात त्याच्यामुळे मायग्रेन ट्रिगर होण्याची शक्यता असते. ओके. त्याचबरोबर एक स्वभाव असतो महिलांचा की मल्टीटास्किंग असतात, की घर पण बघायचं. आता बऱ्याचशा महिला जॉब देखील करतात, तर घरचं, बाहेरचं, मुलांचं बघायचं. सगळंच एकत्र बघता बघता स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्यतेकडे दुर्लक्ष होतं महिलांचं किंवा असं विचार केला जातो. आणि मायग्रेन हा एक प्रॉब्लेम आहे ना जो जनरली यंग टू मिडल अडल्ट एजमध्ये उद्भवतो. ओके. मायग्रेनचं एज ग्रुप जे आहे. तर मग ह्या काळात स्त्रिया ज्या असतात त्या मुलांकडे किंवा फॅमिलीकडे लक्ष देणं जास्त होतं आणि एकदा हे सेटल होऊ दे मग स्वतःकडे लक्ष देईन असा एक जो थॉट असतो महिलांच्या मनामध्ये, त्याच्यात ते खूप वाढलं जातं. त्याच्यामुळे महिलांमध्ये मायग्रेनचं प्रमाण नक्कीच जास्त आहे. आता महिलांविषयी बोललो तसं आपण वर्किंग प्रोफेशनल्स विषयी बोलूयात, की तुम्हाला मोबाईल हा अवॉइड करता येत नाही, स्क्रीन टाईम, कारण आता वर्क फ्रॉम होम असो वा कुठेही तुमच्यासमोर स्क्रीन कायम असते. पण या अतिवापरामुळे किंवा या म्हणजे डेली तुम्हाला 8 ते 9 तास तुम्ही लॅपटॉपसमोर असता फॉर युअर वर्क पर्पज. मग त्यामुळे सुद्धा मायग्रेनचा त्रास वाढतो का? आणि मायग्रेनला ते आणखी घातकी ठरतं का? ओके, सो 2 भागात मी सांगते. एकतर मायग्रेन आणि डोकेदुखी, कारण दोन्हीशी स्क्रीन टाईमचा आणि स्ट्रेसफुल लाईफस्टाईलचा संबंध आहे. तर मायग्रेन, येस, मायग्रेन होत नाही स्ट्रेसमुळे किंवा मोबाईलच्या वापरामुळे मायग्रेन होतो असं नाही, पण ज्यांना मायग्रेन आहे त्यांचा मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो ह्याच्यामुळे. आणि डोकेदुखी निश्चित होऊ शकते, जे मी म्हणलं की सर्वायकोजेनिक हेडेक किंवा मानेतून उद्भवणारं डोकेदुखी किंवा टेन्शन हेडेक. आता जे ऑफिसेसमुळे तुम्ही जे म्हणलात की एक इनसिक्युरिटी जी आहे त्याच्यामुळे जो एक स्ट्रेस आहे त्याच्यामुळे टेन्शन टाईप हेडेक ही देखील खूप कॉमन आहे. आणि ह्याचा एक उलटा परिणाम असा होतो की जॉब स्ट्रेसमुळे मायग्रेन होतं किंवा हेडेक होते आणि त्याच्यामुळे खूप सारे वर्क डेज लूज होतात. कारण ऑफिसला जाणं, ते ब्राईट लाईट्स, AC असतो, प्रेझेंटेशनचं स्ट्रेस, लेट नाईट्स, अर्ली मॉर्निंग्स, या सगळ्या गोष्टींमुळे अजून डोकेदुखी होते. तर ते दुष्टचक्रात अडकतात. आपण महिलांविषयी बोललो, वर्किंग प्रोफेशनल्स विषयी बोललो, आणि पण आता इथे ना लहान मुलं किंवा टीनेजमधल्या मुलांमध्ये सुद्धा मायग्रेन दिसतो. मायग्रेन असतो त्यांनाही. हो, तर मायग्रेनचं स्टार्टिंग एज जे आहे ते ॲडोलेसंट किंवा साधारणपणे एक 13, 14, 15 वर्षाच्या मुलांपासून ही सुरुवात होते. पण आता आमच्याकडे असेही पेशंट येतात जे आमचा यंगेस्ट पेशंट मे बी एक 5 ते 6 वर्षाचा मुलगा आहे ज्याला डोकेदुखी होते. मायग्रेन नाही इतक्यात डायग्नोज करता येत, पण डोकेदुखी होते.
आणि मायग्रेन हे खूप वेगळ्या प्रकारे पण प्रेझेंट होऊ शकतं ह्या मुलांमध्ये, उदाहरणार्थ? की त्यांचं लक्ष लागत नाही कशामध्ये किंवा ओके. शाळेत जायला नाही म्हणतात, रडतात. हम्म, त्यांना मे बी ते सांगता येत नाही, की डोकं दुखतंय किंवा हम्म, डोळ्यासमोर अंधारी येतेय, काय ते त्यांना कळत नाही, स्वतःलाच कळत नाही. किंवा एक नैराश्यासारखं चित्र किंवा एकटेपणा, एकटं राहतंय मूल, हम्म, खेळायला नको म्हणतंय किंवा कुठल्याही एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट, अनकम्फर्टेबल एन्व्हायरमेंटमध्ये आणि ते हम्म, लवकर निदान होत नाही त्याचं. कारण लहान मुलं आपल्याला वाटतंच, की लोकांसमोर जायला घाबरतो, हम्म, तो शाय असेल किंवा कुठे जायला ह्याला क्लासेसला जायला नकोच असतं. आपण त्यालाच म्हणतो, की ह्याला कुठेच जायला हम्म. नको वाटतं. तर थोडंसं जर का फॅमिली हिस्ट्री असेल, मायग्रेनचा अजून एक गोष्ट आहे, की हे जेनेटिक असतं बऱ्यापैकी. तर ओके. घरातल्या इतर कोणाला मायग्रेन असेल, तर हे आपण जास्त लक्ष देऊन, आवर्जून हे डोक्यात ठेवून आपण मुलाकडे त्या नजरेने बघायला हवं. म्हणजे आईला जर मायग्रेन असेल तर ते पुढच्या पिढीला म्हणजे होऊ मुलांना शकतं, वगैरे होऊ होईलच असं शकतं. नाही. ओके. पण बऱ्याचशा मायग्रेनच्या पेशंट्समध्ये फॅमिली हिस्ट्री असते मायग्रेनची. पण मग ते अव्हॉइड करता येतं? अव्हॉइड करता येतं. तर मायग्रेन असं म्हणतात, की मे नॉट बी क्युरेबल, हम्म. बट इट इज ट्रीटेबल. ओके. म्हणजे मायग्रेनच्या पेशंटला आपण काळजीपूर्वक म्हणजे आता हे सगळे लाईफस्टाईल चेंजेस हम्म, प्लस काही डॉक्टरांकडून स्पेशल ॲडवाईस असतात जे आम्ही देतो पेशंट्सला. हम्म, हम्म, ट्रिगर्स अव्हॉइड करण्याचे काही गोष्टी असतात. हम्म, तर ह्या सगळ्या गोष्टी केल्याने एक मायग्रेनचा पेशंट त्याच्या वयाच्या इतर लोकांसारखी नॉर्मल लाईफ जगू शकतो विथ ॲडेड प्रिकॉशन्स किंवा ओके. काही ट्रीटमेंट चालू असेल तर. आता तुमच्या बोलण्यातून खरं तर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय, पण मी अनेकांना हा मुद्दा अधोरेखित करावासा वाटत असेल म्हणून पुन्हा एकदा विचारते, की मायग्रेन हा पूर्णपणे बरा होतो का? की तो आयुष्यभर राहतो? ओके. तर मी जसं म्हणलं क्युरेबल एखाद्या वेळेस नसेल, पण ट्रीटेबल नक्की आहे. ओके. आता वैद्यकशास्त्र एवढं प्रगत झालेलं आहे, की अनेक उपचार उपलब्ध आहेत, हम्म. ज्याच्यामुळे मायग्रेनच्या रुग्णांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप सुधारलेली आहे. ओके. कारण मायग्रेनच्या पेशंट्सला ना डोकेदुखीपेक्षा ती जी अनसर्टन्टी असते, की माझा हम्म. पुढचा अटॅक कधी येणार आहे मला माहिती नाही. हम्म. त्याच्यामुळे मी कुठेही मैत्रिणींबरोबर काही प्लॅन करायचा आहे, नको. शेवटच्या मिनिटाला कॅन्सल करायचं त्याच्यापेक्षा नकोच. किंवा काही हम्म. महत्त्वाचं घरात फंक्शन आहे, तर मला फंक्शनचं स्ट्रेस नाही, तेच डोक्यात माझ्या की डोकं दुखायला लागलं तर काय करू? ओ. माझी परीक्षा आहे, अचानक मायग्रेनचा अटॅक आला तर काय? तर ही जी अनसर्टन्टी आहे, त्याचा त्रास जास्त होतो. तर हम्म. ही अनसर्टन्टी घालवण्यासाठी आणि बेसिकली मायग्रेनला कंट्रोल करणं, की माझ्या कंट्रोलमध्ये आहे माझा हेडेक, हे हम्म. जेव्हा मला वाटतं, तेव्हा मी कम्फर्टेबल असते. तर ओके. डेफिनेटली अशा ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. मला आता हे विचारायचं की आपण या सगळ्या गोष्टींविषयी बोललो, पण मायग्रेन असणाऱ्या कधी-कधी ज्यांचं डोकं दुखत असेल, त्यांच्या घरातल्या लोकांचं बिहेवियर त्यांच्याप्रती कसं असलं पाहिजे? ॲज अ फॅमिली तुम्ही त्या व्यक्तीशी कसं डील केलं पाहिजे? ओके. तर आधी मी हे सांगते, की काय होतं? तर हं, एखाद्या पेशंटला जेव्हा मायग्रेन असतं, तेव्हा टिपिकल पिक्चर काय असतं, की एका दिवशी एकदम छान आरामात हं, एन्जॉय करत असतो तो पेशंट आणि मग अचानकपणे एक दिवस अंधाऱ्या खोलीत एकटाच आतमध्ये हं, झोपून राहतो. तर हे फॅमिलीला समजणं अवघड जातं, की "अरे, आत्ता तर बरा होता. मध्येच काय झालं ह्याला?" हं, किंवा ह्याचं नेहमीचंच आहे. आपण काही प्लॅन केला, की हा कॅन्सल करतो. हं. किंवा परीक्षा आली की ह्याचं डोकं दुखतंच. हे अशी येस. नाटकंच आहेत असं. आणि दुसरं काय होतं ना, की ह्या पेशंट्समध्ये तुम्ही एम-आर-आय करा, सीटी स्कॅन करा, काहीही करा, ब्लड टेस्ट सगळे नॉर्मल, स्कॅन्स सगळे नॉर्मल. त्याच्यामुळे हं, नातेवाईकांना असं वाटतं रिपोर्ट तर सगळे नॉर्मल आहेत. मग हे हं, काय नाटक आहे? मग काही पेशंटचे नातेवाईक तर आम्हाला येऊन सांगतात, की "मॅडम काही नाही हो, त्याला सांगा काही नाहीये. थोडंसं त्याला व्यायाम करायला सांगा आणि सोडून द्या त्याला." असं हं, आम्हालाच सांगतात ते येऊन. तर हं. मला हे आवर्जून सांगायचं आहे, की हे मायग्रेनचे जे पेशंट असतात ना, ते त्यांच्या हातात नसतं, की त्यांचा पुढचा अटॅक कधी येणार आहे. आणि ही ओके. जी अनसर्टन्टी असते, की कोणत्याही क्षणी खूपच तीव्र प्रकारची डोकेदुखी आपल्याला सुरू होणार आहे. त्याच्यामुळे ते बॅकफूटवर असतात. कॉन्फिडन्स त्यांचा कमी असतो. मे बी ते परफॉर्म करू शकत नाहीत. हं, तर त्यांना तुम्ही समजून घ्या आणि शेवटच्या मिनिटाला कॅन्सल करतो किंवा हा नाटकच करतो आणि रिपोर्ट्स नॉर्मल आले, ह्याचा अर्थ असा नाही की पेशंटला त्रास होत नाहीये. ओके. आणि कोणत्याही पेशंटला, कोणत्याही माणसाला असं आवडणार नाही, की सगळे एन्जॉय करतायत आणि मी एकटी आतमध्ये अंधारात हं, बसलीये. कोणाला आवडेल असं?
तर थोडंसं त्यांच्या बाजूने विचार करा. मला माहिती आहे की हे जेव्हा खूप वारंवार होतं, आता काही मायग्रेनचे पेशंट असतात ज्यांना आठवड्यातून 3दा मायग्रेनचा अटॅक येतो. मग असं आठवड्यातून 3 वेळा फॅमिलीला पण समजायला अवघड जातं किंवा सारखं कोणीतरी चिडचिड करतंय, तर ते समजून घेणं अवघड असतं. पण तुमच्या परीने जितकं होईल ते समजून घ्या आणि मुख्य म्हणजे मग त्या पेशंटला तुम्ही ट्रीटमेंटसाठी आणा. सो दॅट त्याचे अटॅक्स कमी होतील, त्याचा त्रास कमी होईल आणि ॲज अ फॅमिली तुमची क्वालिटी ऑफ लाईफ वाढू शकेल. मायग्रेन झालंय हे याचं निदान कसं केलं जातं? म्हणजे आपण डोकेदुखी आणि मायग्रेन विषयी बोललो, पण आता हे निदान कसं करता तुम्ही डॉक्टर ओके. म्हणून? सो मायग्रेन हे एक क्लिनिकल डायग्नोसिस म्हणतो आपण. ओके. म्हणजे मायग्रेनचं निदान करण्यासाठी अनफॉर्च्युनेटली कोणताही स्कॅन, कोणताही MRI किंवा कोणतेही रक्ताची तपासणी अशी कुठलीच नाही आहे ज्याच्यातून मायग्रेन आहे असं लिहून येतं. ओके. तर वर्ल्ड हेडेक सोसायटी म्हणून एक आहे, त्यांनी काही क्रायटेरिया दिलेत. इंटरनॅशनल क्रायटेरिया फॉर हेडेक डिझीजेस असे क्रायटेरिया आहेत. त्या क्रायटेरियामध्ये मी जे तुम्हाला सांगितले लक्षणं जी मायग्रेनची असतात ते क्रायटेरिया बसतात आणि त्या क्रायटेरियापैकी 7 क्रायटेरियापैकी 5 क्रायटेरिया जर तुमच्या डोकेदुखीमध्ये असेल तर तुमचं निदान मायग्रेनचं होतं. ओके. हे आहे. पण तरीही डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर्स तुम्हाला तुमचं BP तपासतील. काही वेळेला तुम्हाला MRI किंवा CT स्कॅन करायला सांगतील. कारण डोकेदुखीमध्ये आपल्याला निदान करण्यापेक्षा इतर काही नाही ना, हे ओके. आपल्याला रूल आउट करायला लागतं. तर ह्याच्यामध्ये असतं की हेडेकमध्ये काही रेड फ्लॅग्स असतात. रेड फ्लॅग म्हणजे डेंजर सायन्स, की डोकेदुखीसोबत जर का डोळ्यासमोर अंधारी येते किंवा डबल डबल दिसतंय किंवा डोकेदुखीसोबत ताप येतोय ओके. किंवा तुमच्या आयुष्यातली सगळ्यात सिव्हिअर डोकेदुखी आहे ही आणि सडनली आली आहे किंवा तुमची डोकेदुखी 50शी नंतर सुरू झालेली आहे. सो मेंदूमध्ये काही रक्तस्राव नाही ना, काही ट्यूमर नाही ना किंवा काही रक्तवाहिनी ब्लॉक झाली असं तर नाही ना, हे बघण्यासाठी MRI CT स्कॅन केला जातो. ओके. तर जरी निदान करण्यासाठी नाही, पण काही डेंजरस दुसरं काही नाही ना, हे बघण्यासाठी आपण MRI CT स्कॅन करतो. आणि मायग्रेनवरती मग पेन किलर आहेत अवेलेबल, मग त्याच्यासाठी काही वेगळी सर्जरी असते, उपचार पद्धती कशी असते? ओके. सो सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा मायग्रेनचे पेशंट येतात, तर पेन किलर हे आपण देतच नाही. कारण मायग्रेन ही आहे ना, ही नसांची सेन्सिटिव्हिटी ओके. आणि रक्तवाहिन्यांची बेसिकली डायलेट होतात रक्तवाहिन्या, तर ह्याचा त्रास असतो आणि ह्याच्यामध्ये सहसा पेन किलर्स कामच करत नाहीत. ओके. तर मग ह्याच्यासाठी काही स्पेसिफिक औषधं असतात ज्याच्याने नसांची सेन्सिटिव्हिटी कमी होते. दुसरं म्हणजे आम्ही पेशंट्सला सगळ्यात आधी लाईफस्टाईल चेंजेस सांगतो, की हे जे 4 पिलर्स, की न्यूट्रिशनवर लक्ष द्या, एक्सरसाइज सुरू करा, झोप व्यवस्थित घ्या आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, हे ओके. सगळ्यात आधी. त्याच्यानंतर त्यांना आम्ही त्यांचे ट्रिगर्स आयडेंटिफाय करायला सांगतो, ओके. की काही लोकांना जर कुठल्या स्ट्रॉंग परफ्यूममुळे त्रास होत असेल तर ते जितकं पॉसिबल आहे तेवढं अवॉइड करणं. पण आता काही ट्रिगर्स अवॉइड नाही करू शकत, जसं स्त्रियांमध्ये मासिक पाळी. मग त्याच्या अराउंड थोडीशी स्वतःची जास्त काळजी घेणं, की माहिती आता मासिक पाळी येणार आहे, तर मग त्याच्या आधी झोप व्यवस्थित घेणं, त्या काळामध्ये स्ट्रेसफुल काही गोष्टी अवॉइड करणं, व्यायाम नक्की करणं, हे सांगतो. मग येतो औषधांचा भाग, जे मी सांगितलं नसांचं इरिटेशन कमी करणाऱ्या काही गोळ्या असतात त्या चालू करतो. मायग्रेनमध्ये 2 प्रकारचे ट्रीटमेंट असतात. एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह, म्हणजे अटॅक येऊ नये याच्यासाठी औषधं असतात आणि ॲबॉर्टिव्ह म्हणजे ऑलरेडी अटॅक आलेला आहे मायग्रेनचा, डोकं दुखतंय तेव्हा कोणत्या गोळ्या घ्यायच्या, हे पण आम्ही लिहून देतो पेशंट्सला. तर रेग्युलर पेन किलर घेऊन डोकं दुखणं थांबू शकतं, पण त्याचे साईड इफेक्ट जास्त होतात. तर सारखे पेन किलर्स घेऊन किडनीवर, लिव्हरवर, रक्त घोटण्याच्या क्षमतेवर, पोटाच्या गॅस्ट्रिक लायनिंगवर ॲसिडिटी होऊन त्रास होऊ शकतात, किडनीजवर. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने जर वारंवार घ्यायची वेळ येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्यावी. त्याचबरोबर मग पेन किलर्सवर डिपेंडन्सी नाही व्हावी ह्याच्यासाठी काही आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे बोटॉक्स किंवा बॉट्युलिनम टॉक्सिन इंजेक्शन. हे आपण ऐकलं असेल, सेलिब्रिटी सुरकुत्या कमी करण्यासाठी बोटॉक्स घेतात. तर त्याचा पेन मॅनेजमेंटमध्ये खूप मोठा रोल आहे, कारण त्याच्याने मसल्स रिलॅक्स होतात आणि नर्व्ह इरिटेशन कमी होतं. तर त्याचे इंजेक्शन्स आपण देतो. त्याच्यानंतर IMS किंवा नीडलिंग करतो. ॲक्युपंक्चर सारख्या नीडल्सनी स्टिम्युलेशन देतो इकडच्या कपाळाच्या आणि स्काल्पच्या स्नायूंना. त्याच्याने खूप चांगले रिझल्ट्स आहेत. त्याचबरोबर नर्व्ह स्टिम्युलेशनचे काही टेक्निक्स आहेत.
ओके. त्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणून टेक्निक आहे, ज्याच्यात आता समजा कोणत्या एका भागाचं, तर ह्या भागाचं समजा दुखत असेल, तर ह्या भागाला सप्लाय करणारी नर्व असते सुप्रा ऑर्बिटल, इथे टेम्पोरल, इथे ऑक्सिपिटल, अशा वेगवेगळ्या भागाच्या नसा वेगवेगळ्या असतात. ओके. त्याला आपण सोनोग्राफी खाली व्हिज्युअलाइज करून त्या नसांना आपण ट्रीटमेंट देतो, जेणेकरून त्यांचं इरिटेशन कमी होईल. ओके. तर असे खूप सारे आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत, ज्या सेफ आहेत आणि अवेलेबल आहेत. आणि पूर्णपणे आपण कुठेही ब्लाइंडली निडल टाकून इंजेक्ट करतो असं कुठेच नाहीये. आणि प्रूव्हन ट्रीटमेंट्स आहेत, या एक्सपेरिमेंटल आहेत असं पण नाहीये. ओके. फक्त अजून त्याच्याबद्दल जागरूकता नाहीये. येस, येस. आणि मग ह्या ज्या उपचार पद्धतींविषयी बोललो आपण आता, ज्या आधुनिक आहेत, त्या म्हणजे आपल्या जर राज्यात बोलायचं झालं महाराष्ट्राविषयी, तर या सगळीकडे अवेलेबल आहेत आणि त्या खर्चिक किती आहेत, म्हणजे त्या परवडेबल आहेत, कसं आहे? तर अवेलेबिलिटीचा आधी सांगते. तर आता लेटेस्ट गाईडलाईन्स प्रमाणे सगळ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये पेन मॅनेजमेंटचं डिपार्टमेंट ओके. हे आता कंपल्सरी झालेलं आहे. तर अजून जरीही ही मोहीम राबवली नाही गेली आहे, पण आता ते प्रोसेसमध्ये आहे की सगळीकडे पेन मॅनेजमेंट डिपार्टमेंट अवेलेबल होणार आहे. तर कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये ही ट्रीटमेंट उपलब्ध होणं अपेक्षित आहे. ओके. पुण्यात नक्कीच आहे, पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये. आणि पेरिफेरीमधून कदाचित एवढ्या आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध नसतील, पण जवळच्या महानगरात गेले की त्यांना ती ट्रीटमेंट मिळेल. ओके. आणि खर्चाचा विषय, ह्या ट्रीटमेंट्स ज्या आहेत ह्या काही हजारांपासून, जे मी रेडिओ फ्रिक्वेन्सी वगैरे सांगितलं त्या थोड्या महागाच्या आहेत, पण ह्या ट्रीटमेंट्स इन्शुरन्समध्ये कव्हर होण्यासारख्या आहेत. ओके. तर मेजॉरिटी इन्शुरन्समध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीसारख्या ट्रीटमेंट कव्हर होतात. बोटॉक्सची जी ट्रीटमेंट आहे ती कॉस्मेटिकच्या अंडर आल्यामुळे इन्शुरन्समध्ये कव्हर नाही. होत नाही, पण काही हजारांपर्यंत याची ट्रीटमेंट असते. तर मी एक्झॅक्ट आकडा नाही देऊ शकत आहे, कारण कोणत्या भागाचं दुखणं आहे, किती इंजेक्शन लागतील, किती युनिट बोटॉक्स लागेल, ह्याच्यावर तो खर्च ठरतो. आणि ती ट्रीटमेंट द्यायचे हे म्हणजे हे कसं ठरवलं जातं? सो हे मी जसं सांगितलं की वर्ल्ड हेडेक सोसायटीची इंटरनॅशनल क्लासिफिकेशन जे आहे त्याप्रमाणे गाईडलाईन्स आहेत. ओके. स्टँडर्ड जगभरात मान्यता प्राप्त असलेले काही गाईडलाईन्स आहेत. आणि बोटॉक्सचे इंजेक्शन देखील जे मी सांगितलं, तर ते गाईडलाईन्स प्रमाणे 31 पॉइंट्स असतात ज्याच्यात आपण ते इंजेक्शन्स देतो. हे सगळे गाईडलाईन्स आहेत. पेशंटल्या क्रायटेरियानुसार कोणत्या टाईपची डोकेदुखी आहे, तर त्याच्यात आपण टप्प्याटप्प्याने, आधी पहिल्या टप्प्यात औषधं, लाईफस्टाईल चेंजेस, मग दुसऱ्या टप्प्यात निडलिंग आणि नर्व्ह स्टिम्युलेशन, मग रेडिओ फ्रिक्वेन्सी, बोटॉक्स, कोणतं आहे त्याप्रमाणे ते गाईडलाईन्स ठरवतात की काय ट्रीटमेंट करायची. आता जसं मायग्रेनच्या पेशंटसाठी तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस सांगितले, त्यातला पहिला मुद्दा होता मोर ऑफ डाएट किंवा न्यूट्रिशन्स. पण त्यातल्याच खरं तर काही न्यूट्रिशन्समध्ये किंवा काही पदार्थ असतात जे आपण घेतले की एखाद्या व्यक्तीला छान वाटू शकतं. म्हणजे माझ्याबद्दल सांगायचं झालं, मला कॉफी आवडते, पण तीच कॉफी जी मला छान फील करवते तीच कोणासाठी तरी ट्रिगरही असू शकते. मग त्याविषयी काय सांगाल? ओके. सो मायग्रेनसाठी असं स्पेसिफिक डाएट, जे वन साईज फिट्स ऑल असं कुठलं डाएट नाही आहे मायग्रेन डाएट असं. ओके. तर स्वतःचं ट्रिगर तुम्ही आयडेंटिफाय करून त्याप्रमाणे पदार्थ तुम्ही घ्यावे किंवा नाही घ्यावे. पण न्यूट्रिशनवर लक्ष ठेवणं, मेन म्हणजे हायड्रेशन. डिहायड्रेशन झालं की मायग्रेन जास्त ट्रिगर होतं. ओके. त्याच्यामुळे हायड्रेशन ठेवायचं. कॉफीमुळे काही लोकांचं मायग्रेन कमी होतं, कारण कॉफीमुळे जे मेंदूतल्या रक्तवाहिन्या आहेत त्या आकुंचन पावतात आणि हेडेक कमी होतो. पण काही लोकांना कॉफीमुळे ॲसिडिटी झाली की ट्रिगर होतो मायग्रेन. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स कसा आहे त्याप्रमाणे तुम्ही डाएट चूज करायचं. असं काही आहे का की डोकेदुखीबाबत कुठली लक्षणं आहेत का, की म्हणजे ती जर तुम्हाला जाणवली तर तुम्ही समजायचं की ही धोक्याची घंटा आहे आणि आता आपण डॉक्टरकडे तात्काळ गेलं पाहिजे? राईट. सो सगळ्यात आधी तर आपण धोक्याची घंटा किंवा रेड फ्लॅग्स जे आपण बोललो की डोकेदुखी सोबत तुम्हाला दिसायला डोळ्यासमोर अंधारी येते, डबल दिसतंय, दुसरं म्हणजे चक्कर येते, तिसरं म्हणजे स्पीच स्लर्ड आहे की जीभ जड पडतीये, बोलता येत नाहीये, पटकन नावं लक्षात येत नाहीयेत किंवा रोजच्या गोष्टी पटकन आठवत नाहीयेत, सडनली झालं हे. पाचवं म्हणजे आयुष्यातली सगळ्यात सिव्हिअर डोकेदुखी आहे, आपण त्याला थंडर क्लॅप हेडेक होतो की 1 मिनिटं नीट आहेत आणि सडनली खूप जोरात डोकं दुखतं. ओके. तर मग ते एक धोक्याचं लक्षण आहे. डोकेदुखी सोबत ताप येणं किंवा इतर काही लक्षणं, खूपच थकवा येणं,
ओके. किंवा ॲबनॉर्मल म्हणजे जे तुम्हाला आता 10 वर्षापासून होतंय, तर ते तुम्ही यूज टू झालेले असतं. पण असं वेगळं काही, नेहमीपेक्षा वेगळं काही वाटलं, तर त्याला आपण रेड फ्लॅग्स म्हणतो. ह्याला इमर्जन्सीमध्ये तुम्ही डॉक्टरांना जाऊन दाखवायला पाहिजे. दुसरा भाग मला सांगावासा वाटतो, की प्रत्येक डोकेदुखीसाठी डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. थोडंसं डोकं दुखतं, उन्हात जाऊन आलो डोकं दुखतंय, रोजच उन्हात जाणं होतं आणि घरी आल्यावर डोकं दुखतंय, तर तुम्हाला तुमचा ट्रिगर माहिती आहे आणि उन्हात जाऊन आल्यावर म्हणजे आजकालचं ऊन बघता उन्हात जाऊन आल्यावर डोकं दुखणं हे कॉमन आहे. पण समजा तुम्हाला वारंवार डोकेदुखी होतीये ज्याच्यामुळे तुमचे वर्क डेज अफेक्ट होत आहेत, की तुम्हाला कामावरून सारखी रजा घ्यावी लागतीये किंवा काहीही तुम्हाला प्लॅन करायचं आहे फॅमिलीसोबत, आउटिंग प्लॅन करायचं तर तुम्हाला ते करता येत नाहीये, किंवा तुम्हाला आठवड्यातून 3 पेक्षा जास्त वेळा पेन किलर घ्यावी लागतीये डोकेदुखीसाठी, किंवा डोकेदुखीमुळे झोप होत नाहीये किंवा झोपेतून जाग येते डोकेदुखीने, तर मग तुम्ही डॉक्टरांना भेटायला हवं. आता आपण खरं तर पॉडकास्टच्या शेवटाकडे आलो आहे आणि आपण शेवटचा सेगमेंट घेत असतो रॅपिड फायर चुटकीबरोबर. मी जसं म्हटलं की अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला बोलल्या जातात, तर मग त्या चुटकीबरोबर हे तज्ज्ञांनीच सांगावं. एक म्हणजे मायग्रेन म्हणजे ही निव्वळ साधी डोकेदुखी असते. चूक. मायग्रेनमध्ये चहा किंवा कॉफी घेतल्यानं आराम मिळतो. चूक. मायग्रेन फक्त महिलांनाच होतो. चूक. वारंवार पेनकिलर घेतल्यानं मायग्रेन कायमचा बरा होतो. चूक. उपाशी राहिल्यानं मायग्रेनचा अटॅक येऊ शकतो. बरोबर. मायग्रेन हा अनुवंशिक असू शकतो. बरोबर. मायग्रेनचा त्रास दुर्लक्षित करणं हे धोकादायक ठरू शकतं. चूक. धोकादायक नाही, पण त्याच्याने त्रास होऊ शकतो. असं नाही आहे की मायग्रेनकडे दुर्लक्ष केलं की त्याचं मोठं काहीतरी होईल आणि उद्या धोका निर्माण होईल त्याचा, असं नाही. पण तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेताय. आणि लहान मुलांना सुद्धा मायग्रेन होऊ शकतो. बरोबर. मला वाटतं आपल्यापैकी अनेकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं डॉक्टरांनी दिली असतील. आता मी शेवटचा एक टेक अवे मेसेज असेल जो मायग्रेन पेशंटसाठी असेल, तर डॉक्टर आपल्याला त्यांना काय सांगायचं आहे? ओके. सो मायग्रेन ही सामान्य डोकेदुखी आहे आणि सामान्य डोकेदुखी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते सहन करत राहू नका. याच्याने तुमची आणि तुमच्या परिवाराची, तुमच्या मित्रपरिवाराची क्वालिटी ऑफ लाईफ ही कमी होते आणि याची गरज नाही आहे. कारण आता मायग्रेनवर आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत ज्याच्याने तुम्ही पेन किलर्सवरची डिपेंडन्सी अवॉइड करू शकता. त्याचबरोबर तुमची जे लाईफमध्ये अनसर्टन्टी आहे ज्याच्यामुळे तुम्ही आयुष्य पूर्णपणे एन्जॉय नाही करू शकत आहात, त्याच्यावर देखील ह्याच्याने चांगला फरक पडू शकतो. आणि तुमच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी आणि प्रगतीसाठी मायग्रेन हा कंट्रोल केला तर तुम्हाला खूप चांगलं आयुष्य जगता येईल. तर मदत घ्या, मदत उपलब्ध आहे. तर डॉक्टर पागे आपलं आभार. म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा की मायग्रेनविषयीचे आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून व्यक्त व्हा. खरं तर हा हेल्थ विथ सकाळचा आजचा एपिसोड मायग्रेन संदर्भातला होता. हा आपल्याला आवडला असेल, आपल्या फ्रेंड्स फॅमिली सर्कलमध्ये जर कोणी मायग्रेन पेशंट्स असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि जर डोकेदुखी होत असेल तर कृपया ती सहन करू नका. तर त्यासाठी डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या. त्यामुळे स्वस्थ राहा, निरोगी राहा. धन्यवाद.